कोयना नदीपात्रात बुडणाऱ्या मुलांना वाचविताना अभिनंदन रतन झेंडे वय 34 वर्ष ह्याचा बुडून मृत्यू झाला आहे। अभिनंदन झेंडे याच्यावर शहर व तालुका पोलीस ठाण्यात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। याबाबत माहिती अशी, अभिनंदन झेंडे आज सकाळी 7च्या सुमारास त्याची मुलगी व मुलाला घेऊन जुन्या कोयना पुलानजीक कोयना नदीपात्रात पोहायला गेला होता। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिघेही नदीपात्रात उतरले, मात्र अचानक मुलगी व मुलगा गटांगळ्या खात असल्याचे अभिनंदनच्या निदर्शनास आले। त्याने त्या दोघांकडे धाव घेतली। मुलीने अभिनंदनला मिठी मारली। तो मुलीला व मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नदीकाठावर थांबलेल्या अमर गायकवाड व रोहन चौगुले या युवकांच्या निदर्शनास आले। त्यांनीही तातडीने नदीपात्रात उड्या घेतल्या। अमर गायकवाड याने मुलीला पाण्यातून ढकलत बाहेर काढले, तर रोहन चौगुले हा मुलाला घेऊन नदीपात्रातून बाहेर आला। मात्र अभिनंदन झेंडे नदीपात्रातून बाहेर आला नाही। त्यामुळे अमर व रोहन यांनी नदीपात्राकडे पाहिले असता अभिनंदन त्यांना दिसला नाही। तो बुडाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी याबाबतची माहिती शहर पोलीस ठाण्यात दिली। माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने नदीपात्रात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला। अभिनंदन याच्यावर कराड शहर व तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, दहशत माजवण्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर तडीपारीची कारवाई यापूर्वी झाली होती। तडीपारीची मुदत संपल्यानंतर तो शाहू चौकात वास्तव्यास होता। काही वर्षांपासून तो गुन्हेगारीपासून अलिप्त होता, असे पोलिसांनी सांगितले।